फक्त SIT हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा। भावनिक लाट काय असते तुम्हाला कळेल। फडणवीस साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे। एवढी भावनिक लाट येणार। राज्यपाल पद अस्तित्वात आहे, विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आहे। हे अस्तित्वात असतानाही तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तुम्ही अंमलबजावणी करत नाहीये, म्हणजे घोर अपमान पुन्हा मराठ्यांचा का? याचं काय कारण? तुम्ही ट्रॅप कार असता याचे काय कारण? म्हणजे सत्तेवरती मराठ्यांनी बसवायचं आणि आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही, हक्काचं असून, आणि ते आरक्षणच टिकणार नाही। आजच्या नोकर भरतीत आम्हाला त्या पोरांना फायदा नाही। तुम्ही EWS अगोदरच का रद्द केलं? आमच्या शेकडो नाही लाखो पोरांचा लॉस झाला आज। तुम्ही म्हणताल तसं होत नाही। मग आज आम्ही संवाद बैठका सुरू केल्यात। बैठकांवरती निर्बंध, लोकांना गावात जाऊन सांगायचं तुम्ही जाऊ नका, आम्ही गुन्हे दाखल करणार आहे। लोक नाही थांबणार फडणवीस साहेब तुमच्यामुळे। उलट मला एक चांगला मोठा वर्ग तयार झाला आता फौज फाटा। तुम्ही जे पोरं गुतवलेत ना ते माझ्याकडे येऊन म्हणालेत आम्ही आद्यात माद्यात नव्हतो, आता येऊ गुतलो तेव्हा गुतलं, माझा गुन्हा दाखल झाला, वाहून द्या काय व्हायचं ते। आता नसलेले लोक जास्त पेटून उठलेत आता त्या संवाद बैठका आहेत। तुम्ही आणखी थोड्या दिवसात बघा मराठ्यांची सभा म्हणजे काय असते। नाही सध्या तरी मी संवाद बैठकाच घेतोय, समाजाशी चर्चा करतोय, त्यांचा आशीर्वाद घेतोय। सरकारनं चालवलेली फसवणूक ही आता सहन होत नाही, चाललेला अन्याय दडपशाही सहन होत नाही, अजिबात नाही। तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत? तुम्ही SIT नेमणार, हो द्या दूध का दूध पाणी पाणी। ते पोलिस त्याच्यात येणार आहेत का? कोणी आदेश दिले? कोणता मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता? कोणता आमदार होता? हे सगळे घेणार आहेत का? कारण आम्हाला माहिती आहे ते कोण कोण होती। आमच्या माता माऊल्यांचे डोके फुटले, गुन्हे आमच्यावरच झाले। 120 त्यांच्यावर दाखल होणार का? आता 307 त्यांच्यावर दाखल होणार का? म्हणजे तुम्ही एक तर तुम्हाला सरळ मीडियाच्या माध्यमातून मी जबाबदारीने सांगतो, अहवाल तयार सुद्धा झालेला। फक्त SIT हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा। भावनिक लाट काय असते तुम्हाला कळेल। फडणवीस साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे। एवढी भावनिक लाट येणार। मनोज जरांगे पाटील यांच्या विविध जिल्ह्यामध्ये संवाद बैठका चालू आहेत आणि त्याच बैठकाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। त्याला एका ठिकाणी सभा असल्याचं सुद्धा वाटत आहे, पण मात्र त्या संवाद बैठका असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। या दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी बोलताना सरकारला इशारा सुद्धा दिलाय आणि सरकारला सांगितलंय तुम्ही फक्त मला अटक करून दाखवा, मग तुम्हाला समजेल। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हे आंदोलन दाबण्यासाठी सरकारच्या वतीनं ट्रॅप लावला जातोय। विविध आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी सुद्धा केली जाते। म्हणूनच कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात आक्रमक होताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे। तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा ती घटना घडली अंतरवाली या सराठी या ठिकाणी त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्या ठिकाणी जे अधिकारी होते, आमदार होते, यांची सुद्धा नावं त्यामध्ये आले पाहिजेत। मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। मनोज जरांगे पाटील यांनी याबरोबरच सरकारला सांगितलंय की तुम्ही जे 10% आरक्षण दिलं त्याचा कुठल्याही पद्धतीनं आम्हाला फायदा होणार नाही आणि ते आरक्षण दिलं आणि इकडं EWSचं आरक्षण सुद्धा रद्द केलं। मग सरकार अशा पद्धतीनं का वागत आहे, सूडबुद्धीचं राजकारण का करत आहे, असे विविध प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी उपस्थित केलेत आणि सरकारला गंभीर इशारा दिलाय की मला अटक करून दाखवा। मग इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळोवेळी विनंती केली होती की सगळे सोयऱ्याची मागणी पूर्ण करा, सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण करा, मुंबईचं गॅजेट घ्या, नागपूरचं गॅजेट घ्या, पण मात्र तरीसुद्धा त्या पद्धतीचं गॅजेट घेतलं नाही आणि सगळ्या सोयऱ्याची मागणी सरकारनं पूर्ण केलेली नाही। म्हणूनच आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं अजूनही चालू असल्याचाच आपल्याला दिसतोय। आता या संपूर्ण आंदोलनाचा जो लढा आहे, आरक्षणाचा जो लढा आहे, तो 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं उतरतो किंवा त्याचा काय परिणाम लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिसतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। कारण की मराठा समाजाच्या वतीनं लोकसभेला प्रत्येक गावातून 2 उमेदवार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 1000 उमेदवार उभे केले जाणार आहेत। त्यामुळं या संपूर्ण गोष्टींचा परिणाम 2024च्या निवडणुकांमध्ये होईल का आणि होईल तर तो कशा पद्धतीनं होईल तो अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।